अगं काय ग हे पुष्पे, अगं दृष्ट काढ पुरीची, कसलं देकडं पाखरू असते बघ माझं. शीतल, या पैठणीत ना तूच लय म्हणजे लय भारी दिसतेस बघ. माझीच नजर लागायची बाई तुला. जी जी, पाया पडते ह. शिमान भाऊ, बया शीतल, मम्मी, अगं मम्मी. काय ग, काय झालं? मला विचार काय झाले ते. अगं 5 मिनिटं झाली ते बोट तोंडात घालून बसलीस तू. एवढं तर ठाव आहे ना तुला. आणि कुठे एवढी हरवलीस तू? सगळ्या गावासमोर काय म्हणली मला? मामी तुम्ही घ्या ही पैठणी, तुमचा मान आहे. मग काय गाव काय म्हणणार? अगं म्हणणार कशाला, म्हणलंच बघा किती गुणाची सून आहे म्हणून. पण हे तर घरला आल्यावर बरोबर पैठणी काढून घेतली बघ तिने. माझं तर म्हणणं आहे पहिल्यापासूनच तिचा डोळा होता बघ त्या पैठणीवर. तुला कळायला नको का? तू कशाला द्यायची? आता ती मिरवल पैठणी घालून आणि तू घाल आपली गोलपात्या सावर. तू बी माझ्या जखमेवर मीठ चोळ. अगं जाऊ दे की, एवढ्या काय त्यात. अगं एवढं कष्टाने जिंकली मी ती पैठणी आणि मग अशी बरी सोडून देऊ? आणि ती पैठणी तिने काढून घेतली. अगं वर तर वर गोड गोड बोलून फोटो बी आणि काढून घेतलाय. सगळ्या बचत गटाच्या बायका होत्या समोर, माहित आहे का? आता त्या बचत गटाच्या बायका काय म्हणत्याल, ही पुष्पी सगळ्या गावभर अध्यक्ष म्हणून मिरवती आणि घरात सुनाच्या मुठीत आहे. काय पुष्पाताई, काय म्हणताय? नीलम, इकडं कुठं सकाळ सकाळ वाट चुकलीस म्हणायची. शीतलीचा फोन आला होता. ती म्हणली की तुम्ही तिला पैठणी दिली. मग म्हणली की हाय पैठणी तर दिवायला नेसतेस. काय असं म्हणली बाई? हा, मग मीच म्हटले की ब्लाऊज पीस तेवढा शोधून ठेव. म्हणजे दिवाळीला माझ्याकडे ब्लाऊज शिवायची लई गर्दी असते ना, लोकांना लई घाई झालेली असते बघा. त्यातून जर आता ब्लाऊज पीस नेला ना तर येळ देऊन चांगला शिवता येईल. आणि तशी बी लग्नानंतरची शीतलीची पहिली दिवाळी आहे ना, शीतली चांगली दिसायला पाहिजे की नाही? म्हणजे म्हणून तू ब्लाऊज पीस न्यायला आलीस वय? वय बर बर, जा बाई जा, आत जा. नाहीतर आमच्याशी बोलत बसली म्हणून आणि काय तर म्हणायची. बघितलंस का जयडे, किती आतल्या गाठीची आहे ती. आता आल्या आल्या पैठणी दुसऱ्या कुणाला द्यायला लागू नये म्हणून स्वतःच्या मापाचं ब्लाऊज बी शिवून घ्यायला लागली. मला काय करायचंय? मी तर आपले लग्न करून जाईन माझ्या सासरी. तूच बघ आता काय ते. आणि तसं बी मला नाही वाटत ती काही तुला सांभाळेल म्हणून. तू आपली मिसरीच घासत बस. शीतले, भारीच आहे की ग पैठणी.
होय ना, आवडली ना तुला? चल आता मला याच्यावर एकदम झकास ब्लाऊज शिवून दे. तुला लयच घाई झालेली दिसते पैठणी घालायची. हम्म. पण काय ग शितले, तुझ्या सासूला काय झाले? काय बोलल्या का तुला? अगं म्हणले म्हणजे नेहमीच, नाहीतर कधी सरळ बोलते म्हणा, ती कायम टोमणीच मारत असते. पण मी काय म्हणते, एवढी तिने जिंकलेली पैठणी तुला बरी दिली, ती पण एवढी भारी. दिली कुठं, घेतली मी. हा, घेतली म्हणजे? काकी तू काय मला एकदम साधी सुधी समजतीस वय? मी ना यांना म्हणले होते तुम्हाला पैठणी घालून फोटो पाठवते, मग यांनी लावली माझ्या संग पैस. म्हणले हे मामी काय तुला पैठणी देत नसते. मी बी तेच म्हणते, म्हणलं कुणाला 1 रुपया बी न देणारी बाई तुला पैठणी बरी दिली. अगं पुढचं तर ऐक. काल ना सगळ्या बचत गटाच्या बायका जमल्या होत्या. मग मी आणि जीजींनी चढवला मामींचा पतंग. मी वार देत होते, जीजी ढील देत होत्या. आदर्श सासू कडून लई चढवलं त्यांना. म्हणलं आमच्या सासूबाई का नाही लईच चांगल्या आहेत. मी मागितली ना पैठणी त्यांच्याकडं तर मागचा पुढचा काय बी विचार करणार नाही, लगेच पैठणी देऊन टाकतील आत्ताच्या आत्ताच. आता 4 चौघांसमोर त्या थोडीच नाही म्हणणार आहेत, द्यायलाच लागली. बरा मांजा कापलास की ग. समजलीस काय तुम्हाला? शीतल आहे मी, शीतल. पण शितले, खरं सांगू का, तुझं लग्न झालं ना तेव्हा मुलं तुझी लय काळजी वाटत होती. म्हणलं साधी भोळी पोरगी आमची, संसाराचा काय अनुभव नाही, काय नाही, पुष्पाताई काय तुला टिकू द्यायची नाही. पण आता खरं सांगू का, मला पुष्पाताईचीच लय काळजी वाटायला लागली. हे बघ काकी, आपलं का नाही भारतीय आर्मीगत असते, एक तर मी कोणाच्या वाटेला जात नाही. पण जर कोण माझ्या वाटेला गेलं तर त्याची काय खैर नाही, डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईकच. पण शितले, हे असलं काय बाय बाहेर सांगत फिरू नकोस हं. नाही आता सगळ्या लोकांना वाटायचं की आम्हीच तुला शिकवून पाठवले म्हणून. शिकवाय कशाला पाहिजे, रक्तात आहे माझ्या रक्तात. म्हणे रक्तात आहे. लयच हुशार झालीस की ग. थांब काकी थांब, पिक्चर तो अभी बाकी है. शीतल